आपल्या कास्तकाराचा मुलगा सुद्धा मुलं सुद्धा डॉक्टर वगैरे वगैरे शिकत आहेत, परंतु शेतीकडे कोणाचं लक्ष नाही. आपल्या कास्तकाराचे मुलं सुद्धा शेती करावं असं काही त्याला वाटतच नाही. एखाद्या दिवशी दौरा करण्याला तर पूर्ण मिरचीचे झाडं काढून ठेवतात, कारण अनुभव नाही. पण आपल्या मुलाला मी शिक्षणही शिकवतो आणि शेतीचे कामही शिकवतो, त्याला करायला लावतो आणि करतोच माझा मुलगा. म्हणून आपल्या मुलाला आज काही काम सांगतो आणि मला थोडं काम आहे तर मी नागपूरला निघून जातो. अरे शिवदास, ए शिवदास, अरे काय करते? कामामध्ये होतो का म्हणून राहिला सांग बोल. आपल्या गावात मध्ये कास्तकाराच्या विहिरीवर सर्वांच्या पप्पा आहे. गाव आणि आपल्या विहिरीवर आता मोठं चालू आहे बाबा. विहिरीवर पंप बसला नाही, आपल्याला मोठा त्रास आहे. दरवर्षाला बैलाची जोडी घ्यावी लागते, म्हणून त्यासाठी मला डिमांड भरायचं आहे आणि कलेक्टरकडे डिमांड भरून वापस यायचंय. बरं, म्हणून तुला एक काम करायचं. कोणतं सांग. 2-4 मोठं पाणी ओलायचं आणि वाफ्याला द्यायचं. मला करता तसं माझं अजून मोठा नाही चालवली. पाहिलं ना तुला? हो, बैलाच्या खांद्यावर मोठ द्यायची आणि आपण वळाचा आणि पाकला ते असं का एवढं काम करून दे. जमाल तर करून पाहिजे. जमतेच कास्तकाराला म्हणून करावंच. हो बरोबर. कदाचित मरून गेला तर मलाच करावं लागेल ना. म्हणून तुला पहिले शिकायलाच पाहिजे. हो बाबा, तू असं कर, आईले सांगून दे, मी करायला तयार आहे. पण माझी इच्छा होती का बाबा, रात्रीच गेलो होतो पण कॅन्सल. मला हंगामा पाहायला जात होता. अच्छा, हंगामा पाहाला हंगामा पाहायला जायचा ना. रात्री जातो, आज दिवसभर जाऊ नको. रात्री तू जाशील ना, तुला 100 रुपये देईल. बरं ठीक आहे. काय तुझ्या आईला सांगतो. आवाज मारती संगीता, संगीता. आणि कुठे निघाला तुम्ही दोघे बापल्या? सवारी चालली बाबा. सवारी म्हणजे घोडात भेटला तर सवारी काम नाही जाईल असं सांग. म्हणजे आपल्या विहिरीवर अजूनही चालू आहे, मोटार पंप नाही, म्हणून आपल्याला आज डिमांड भरायचं आहे आणि मोटार पंप विहिरीवर घ्यायचा आहे. शेतावरची कामं, शेतावरचे कामं आपल्याला पाणी द्यायचंय. लसणाचे वापे आहेत, कांद्याचे वापे आहेत, पालक भाजी आहे, मेथी सांबार आहे. शिवरात्र त्या दिवशी मोठ पाहिली होती, याला करता येते. अरे शिवा, बसून पाहिलं होतं मोठं होत. हो का? येतं काय म्हणला तर तू पाणी बोलत जाऊन मी बाल्टीन नेऊन टाकत. मी डिमांड भरून येतो आणि तू जमलंच तर वेळ भेटला तर शेतात जाऊन याची भाकर घेऊन जातो. शिदोरी मला रात्री की नाही हंगामा पाहायची इच्छा आहे. अरे हंगामा पाहू नको, हंगामा बंद आहे. हो लावण्या पाहिजे. हो लावण्या पाहिजे. टँग टँग वाले जातो. चला मुलाला काम सांगितलं, आपण बोलत चला कुठं ते विमान भरायला जायचंय नागपूरला. चला बोला काहीतरी नाही म्हणत पांडुरंगा 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 पतंग तू माझी मुलगी एकच मुलगी आहे, एक महिन्याला मुलगी आहे. लहान असताना तिचे वडील मरण पावले. माझ्या घरी 2 बकऱ्या, 1 बोकुड आहे. आज हिला सुट्टी आहे. 4 दिवस झाले माझी तब्येत बरी नाही. हिला 8 दिवस बकऱ्या घेऊन पाठवतो. ती गेली असेल कुठं. गरिबीचा संसार, राणी रणवी बाई आहे, 4 घरचे काम करते.
आपल्या मुलीचा आपला उदरनिर्वाहन करते तेव्हा कोठी केली असेल बाई माझ्या लाडक्या मुली गीतांजली गीतांजली. काय ग मम्मा, काय झालं? का करते घरी? अगं काय करणार आहे, अगं माझं होमवर्क बाकी होता तेच संपत होती बघ. आणि आज सुट्टीचा दिवस आहे ना, तर माझी मैत्रीण आहे सगळी का तिच्याकडे जाणार आहे. बेटा काय? आज तुझ्या कॉलेजला सुट्टी आहे गीतांजली. अगं हो. आपल्या घरी 2 बकऱ्या 1 बोकुळा आहे बेटा गीतांजली. त्याने सोड आणि चारून आण मा. तरी सुद्धा मला वाटलंच होतं की आज मला सुट्टी असताना माझ्या मम्माने मला काम का नाही सांगितलं. काय ग मम्मा, अगं तुला जर मला बकऱ्याकडेच पाठवायचं होतं तर माझं ऍडमिशन कॉलेजमध्ये कशाला गेली तू? बेटा अगं तुझ्या बकऱ्यात आणलेली असली. गरीबाच्या मुलामध्ये सर्व गुण संपन्न पाहिजे बेटा. आजकाल शिक्षण देऊन नोकऱ्या लागत नाही. ज्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या त्या सुद्धा विकून टाकल्या बेटा. सारी बेकारी वाढली. शिक्षण शिकून पडून आहेत म्हटलं बेटा गीतांजली. अगं तू शिक्षण शिकून कसं? अगं नोकरीची गोष्ट बघू नंतर बघूया, पण आता अडचण आहे की ती माझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. बेटा मला माहित आहे दरवर्षी फर्स्ट क्लास मध्ये पास होते. यावर्षी फायनलचं वर्ष आहे तुझं. आजच्या दिवसामा 4 दिवस झाले माझी तब्येत बरी नाही गीतांजली. आपले चुक कुणाला सांगू बेटा? काय ग मम्मा, अगं तुला 4 दिवसापासून बरं नाही आणि तुम्हाला सांगत सुद्धा नाही. काय ग एवढी फरकी समजतेस का तू मला? माझं कोण ऐकणार आहे बेटा? तुझ्या वाचून माझं कोणी नाही गीतांजली. आपलं चुक कुणाला दारू बेटा? ठीक आहे मम्मा, मी जाते घेऊन, पण तू दवाखान्यात जाशील ना? आजच्या दिवस मी आज दवाखाना करते. उद्या तुझं कॉलेज आहे, कॉलेजला जाशील. आजच्या दिवस मला जाऊ दे बेटा. तू जा मग आजच्या दिवस. ठीक आहे, पण एका आठवरती. कोणत्यावर? त्या 2 बकऱ्या आहेत ना, त्या 2 बकऱ्याला घेऊन जाईल. त्या बोकड्या नाही नेणार. बोकड्या का कराल घरी? तो काय कराल? सारा बोंबलत राहील दिवस. अगं बोंबलू तर मला काय त्याचं. अगं त्या दिवशी हा कुठं त्या कुणाला बांधायला गेली, आया मागं ढकलून दिला. बेटा तो आहे 5-25 हजार रुपये येतील. तुझं लग्न आहे, तुझं शिक्षण आहे. एवढा पैसा कुठून आणीन माझ्या लाडक्या मुली गीतांजली? माझे तानुले मनुले खनुले सोनुले खनुले मनुले गाडी पण नको लावू. आणि हो पैशाची चिंता करू नको, माझा मामा आहे ना द्यायला. कोण कोणाचा मामा? कोण व कोणी कोणाचं नाही. कोणी नाही मा कोणाचं. स्वतः जवळ असलं तर माणसाने हिंमत करावा. काही कोणाची आस नाही करा. कोणाची आशेवर जगणं नाही मा. विसरून जा बेटा. अरे मम्मा ठीक आहे, मी घेऊन जाते. चल गावाच्या बाहेर काढून दे बकऱ्या. अरे बापा, आज पहिला दिवस आहे माझ्या ढकलाचा. कारण मी भारत रत्न हक्कना दुसरा होता, पण हा कुणाला पाहिजे. भोंड्या सिंगरा अरे भोंड्या बैलाची होत झुंपाली माराले आणि गेली कमळाच्या वनात. पाणी चाललं डानालं आणि पाणी चाललं डानालं गाले.
देना पानावर फुलेला तो मैना रे भाऊ जिकडे तिकडे पाणी बगरला आता बापरे फिरले आपण थोडा वेळ झोपडी आहे आपली झोपडीमध्ये विश्रांती घेतो आणि मग थोड्या वेळाने घरी जाईल आणि त्याच्यानंतर मग जेवण खाऊन करून रात्री हा लावणी पाहायला जाईल कोण आहेस तू मा दवाखान्याच्या मारायचं नाही काय आहे तुझा दवाखाना आहे तर दिसत नाही का हा ढोर दवाखाना मग आपल्या घरात घेऊन जा ना हा ढोर दवाखाना मरून जाईल ना ग बाटल घेतलीस का उन्हाळा दिवस आहे तहान लागली कुठं जाशील मम्मा का बॉटल विसरली तू का नाही विसरलीस शाईने तू बकरी काढून दिलीस ना हा तुला नाही आली काय कोण आहे वच्यात ठेवली उन्हाळा दिवस आहे माझे मा तहान लागली तर कुठं जाशील बेटा अगं मम्माला आली तर आणली अगं जाऊ दे ना अगं शिवरानामध्ये गेल्यानं तर पुण्याच्या पंपावर जाईल आणि पंपाचं पाणी पिऊन घेईन कोणाच्या पंपावर जातो ना कोणाच्या पंपाचं पाणी घेतो पंप कसा मसा राहते दौड पाणी राहते चिला चढला राहते अगं मम्मा मी थोडंसं पाणी पिऊन घेईन थोडस पेशी कोणाच्या पंपावर जातो नको बकऱ्या फुगवणं घरी घेऊन डारा मोडून आणशी चालते चाल लवकर ते हरिया माळ्याच्या माळ्यामंदी पाटानं पाणी जाते 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 आणि माझी मम्मा बॅट काय बॅट बोल लागलं इथे मारू नको ग मम्मा लक्षात ठेव यांनी जर मला त्रास दिला तर तिथंच कापून ठेवले तो तुझ्या रागावून चरत नाही तुला पाहते ना तो भेटे एवढा भीते तो खूपच भीते खात नाही घेत नाही लावते चा घरी जाते बाय पूर्ण तोड
झोपली. कुणी आहे तर नाही ना? चला, कोणीच नाही. आपण बकऱ्यांचं पोळ ठेवूया आणि घरी निघू. या या. कोणाची पोरगी वरे आंब्याच्या डाळा म्हणून राहिली. माझ्या बापाने 5 वर्ष झाले आंबा लावून ठेवला आणि हे डाळा म्हणून राहिले. लमता तो डाळा आंबा मोरोल करायली केवढी हो. अरे 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 डाळा मोडला तर मला शेंडाई मोडून टाकला. आता कसं हो म्हणतो. आता एखादा पोरगा आता 2 रेपटा लावले असते पण करू का. पोरी बारीची जात आहे लमतो. आता काय म्हणून मोठा विचार आहे म्हणाला. मोडलं तर माझा बाप विचाराल तर काय बी सांगून देईल. आता मोडू दे मोडलं तर पण खात बसशी ना. गळा झोपून गेला. पाणी सुद्धा घेऊन आली. काय करू. अय्या, मोटर पंप दिसतोय. अनेक माणूस सुद्धा आहे पांढरा पांढरा शर्ट घालून. मी त्याला आवाज देते आणि त्याला पाणी प्यायला मागते. ए दादा, ए दादा. कोणाला म्हटलं ए दादा, मी तुलाच आवाज दिली. मला आवाज दिला. हो ना. काय म्हटलं तू ना. दादा नको मग दादाजी म्हणजे भलतीची आहे. आवो कावो यावो जावो असं म्हणा. तुला आवो का म्हणू. काय रे, तू काय माझा नवरा नाही. अरे नोही नवरा तरी काय कोणाला माना दानालाच बोलावं लागते. बरं काय म्हणणं आहे तुझं सांग. दादा बघ ना, मी केव्हा शिराण्यामध्ये बकऱ्या चरायला लागली. बरं आणि मला तहान खूप लागली. टाइम लागली. थोडस पाणी पाहिजे होतं. पाणी पाहिजेच होत. हो ना. ते पाणी सोडला जा पिऊन घे जा पाणी सोडला जा. काळे काळे पाणी पिऊ काय. अरे पण आता तातच सोडलो आहे. नाही मला तिथं नाही पाहिजे. हा ती तुझी झोपडी आहे ना. त्या झोपडीत आणून दे ना. अहो एवढं मोठं माठ आहे आणि तो माठ उचलून आणू कसा आणि तुला पाणी देऊ कसा. बरं गळवाई नाही ना गिलासही नाही. ग्लास पण नाही गळवाई नाही ना गिलासही नाही. एक काम कर, त्या झाडाचा पत्ता तोड आणि त्या पत्त्याला अशी मोळ पाड आणि मग त्याच्यामध्ये पाणी घेऊन ये. त्या झाडाचा पत्ता तोडू आणि अशी मोळ पाडू. अहो आणता आणता पुरा खत्म होऊन जाईल. त्याच्यासाठी तुला पाणी प्यायचं आहे. आता मग चाल. अरे काऊन. तुला फक्त प्यायला पाणी मागितली. माझ्याकडे हात लावायला सांगितली. कळला. अरे पण तुला पाणी प्यायसाठी म्हणलं तर चाल बा. नाही पेस्ट न तेच पिऊन घे तेच पिऊन. दादा मला थोडंसा देणार रे. आणि खूप गळा सुकलाय. क्या खुदा ने हुस्न दिया है. क्या खुदा ने हुस्न दिया है. गुलाब से फूलों का दीप्त होता लेकिन क्या करूँ मैं नहीं पुराए का. ऐसा लगता मेरे दिल में अपने दिल में बिठा लूं. ऐसा लगता मेरे दिल में अपने दिल में बिठा लूं. अपनी घरवाली बना के अपने घर ले जाऊं. मला तुम्हाला बोलायचं नाही. नाही तर मी आज जाऊन बोली आणि आपल्याला नाव सांगेल. ना पाणी घे ना. नाही प्यायचं मला वरती पाणी. बरं विचार कर. मेरी घरी चालेल पण माझ्या कधीच नाही येणार. बहीण गलतीच मुद्दोर दिसते रे. एवढ्या आंब्याच्या डाळा मोडल्या. खंडोकार आंब्याचा बदलायचा. आवाज पाणी पिये नाही काय. अगं ते ग प्रेमाचा पान
पाणी नाही तर मोरशी तुला भावासारखी मानते रे. भाऊ मला जाऊ दे. भाऊ बाबा भाऊ नाही हो. माझ्या पाया पडते. हे पाया पडून करशील का उपाशी पाण्यानं मी तरी चालेल पण माझी आबरू तुझ्या हातात कधीच नाही देणार. तुला बघतानी माझा तोरशी नाम्याच्या दारात बापरे कमी मुजोरा का तोरशी नाम्याच्या दारात म्हणते तोडीन म्हणते तारे भाऊ कोणी येते धावतीन मला मारते त्या उठून पडतो. नावाची गीतांजली नाही. तुझी अशी अवस्था वा साडी फाटली बांगड्या फुटल्या तुझे तोंगडे उकसले तुला ठोक मारली का गीतांजली काय हो तुला ठोकर लागली कुठं बाई कोण्या खड्ड्यामध्ये पडलीस गीतांजली फुलाच्या गायन ठोस मारले यशी अवस्था का झाली मा मी पडली ग. मी रानामध्ये गेली होती बघत राहायला. हो बेटा तर मला तहान लागली. हो मा तर मी त्या देशमुख पार्लाच्या पंपावरून पाणी प्यायला गेली. बापरे तर त्या देशमुखाच्या पाटलाच्या पोराने माझी आबरू. अरे बाप अरे अरे पाप्या बैमाना हे का केलात पाप्या सोन्यासारखी माझी मुलगी लग्नाची पडून राहील तेव्हा माझ्या मुलीची बदनाम होईल बाई. गीतांजली मम्मा चल आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ ना आणि त्याची रिपोर्ट करू ना. बेटा तो पैसेवाला माणूस आहे रिपोर्ट जर दिली पैसे देईल पोलीस स्टेशन बांधून आहे त्याचा बेटा माझी तुझी बदनाम होईल गीतांजली माझी सोन्यासारखी मुलगी पडून राहतील बेटा. अगं पण माझी आबरू होती त्याने माझं मत आहे कोर्ट कचेरा पोलीस स्टेशनच्या मागून जायचं पण समोर नाही जायचं बेटा. चालली घरी तुझा शेक निवा करून देते तेल मीठ लावते कोणाला सांगू नको. हा श्री बाळाने गरीबराजी शिवणकर मुक्काम दुधावाले यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे. पार्थिव धन्यवाद सत्तेश प्रणाम. चला विमान भरून झालेला आहे बराच वेळ आहे. मुलाने मोर धरली किंवा नाही धरली आणि नसेल धरली तर आपल्याला धरावच लागेल. चला निघतो घराकडे. हो तेले दिले तेले दिले तेले दिले हो तेले दिले तेले दिले तेले
संगीता आला तुम्ही? नाही आलो तू दिसत नाही त्या डोळ्यानं आलो मी. काय झालं कोकणाला? मी का नाही पैसे भरले विमान आपल्या विहिरीवर पंप बसणार आहे. म्हणजे यावर्षी पंप बसला? या वर्षी नाही आता 15 तारखेला. हो काय? हा बरं बरं छान झालं. देव भगवंतच पावला म्हणायचं. स्वयंपाक झाला की नाही? स्वयंपाक झाला. या घरात 4 घात गिळून घ्या. गिळून घ्या. पोरगी वांत्या करून राहिली, उलट्या करते, सीध्या नाही करत. उभी हो ना मा, नुसती उलट्या करत आहे. सीध्या कर ना. रात्री जेवण नाही केलं खाऊन एवढी उलटी करते का माहित नाही. उभी हो. कसं वाटते तुला? अगं नुसतं मळमळ वाटते. मळमळ वाटते आणि पहाटे पासून नुसतं कोरडे उलटे होत आहे. रात्री खाल्ली नाही काहीच आहे खाल्लं. एकच पिढ्याला लाड होता संक्रांतीचा, आता तोच खाल्ला तर सारा रोड भरून ठेवला. चक्कर पण येते मम्मा. मळमळ चक्कर येते. हो. गीतांजली दवाखान्यात चाल मा. तुला कशाला काय झालं? कोणाचं तोंड पाहिन गीतांजली, तुझ्या वाचून माझं कोणी नाही बेटा. दवाखान्यात चाल. तो डॉक्टर आहे निकम डॉक्टर, चल त्याच्या दवाखान्यात चाल. तो मोठा इंजेक्शन टोचतेने लवकर सुधरवते. मोठ्या मोठ्या पेशंट नुसतं गेलं त्याच्याकडे मला नाही वाटत तू असं डिम दिसते मला डॉक्टर. चल चाल चाल बरं. डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, आहेस का गा? का झालं बाई? कशाला ओढून आले तुम्ही? काय झालं? बापू झाला. अरे पण एवढ्या जोरांनी ओढा लागते का? हा काय झालं? माहित नाही गावामध्ये. हा दवाखाना आहे ना, एवढ्या जोरांनी ओढा लागते का? बापा आता मी किती वेळची बेल वाजवून राहिली. अंदर ट्रीटमेंट चालू होती ना? ट्रीटमेंट तिकट मीठ लावत आहे. आधी ट्रीटमेंट झाली, चेकअप चालू होता, अंदर पेशंट होता. चेकअप म्हणजे आधी चेकअप म्हणजे तपासणं चालू होतं. तपासता तुम्ही? माझ्या मुलीला का नाही रातपासून नुसती उलट्या करते, सीध्या नाही करत. नुसती उलट्याच करते, सीधी करतच नाही. हो का? हो. बरं तुम्ही आपल्या मुलीला सोबत आणलाय ना? नाही मी आली. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे का घरी असेल तर बा घरी या लागल. नाही घरी नाही ना, तसे डॉक्टर राहिले, फिटेल डॉक्टर राहते. बरं तुम्ही आणला सोबत? हो. उभी होते बकरी सारखी ब्या ब्या करते. तुम्ही आपल्या मुलीला बोलवा इकडे अंदर. बेटा इकडे. का झालं? कसं वाटतं तुला? उलट्या होत्या का नाही तर सीध्या कर म्हणतो म्हणून कर बसतो. त्याला सीध्या होत्या अरे हो शिकवत. पहा बरं. हा काय झालं बेटा? कसं वाटतं तुला? डॉक्टर साहेब हा बघा ना, पहाटेपासून नुसत्या कोरड्या उलटे होत आहे. बरं तू काय खाल्लं होतं का? नाही, एक लड्डू खाली होती आणि हो एक चोकोबार घेतली होती. हो चोकोबार तुरपलाही नाहीये. खाल्ली होती. आणि एकच लड्डू खाल्ला तर सारा रोड भरवून टाकला आणि दुसरा ना अख्खं गाव भरवून टाकलं असतं. जी पुरी सलाम. एका लड्डूला काही नाही होत. बरं ठीक आहे, मी ट्रीटमेंट करतो. करतो ठीक आहे. मग सांगतो तुम्हाला काय झालं. हा का लावते व लंबा आखून नाही हो मागाला पोरण ना लंबा लंबा दिसते वा. आजी मी चेकअप करत आहो. असं चेकअप करता? कसा कसा? तुम्ही कधी केला नाही का चेकअप? ते आता बाहेरच ठेवा ना, बाहेर करा. नाही अंदर ट्रीटमेंट अंदर करावं लागतं. असं करावं लागते. चेक करतायत करा तपासा आता तपासा ना. निजली ना माय पोरगी निजली. बेटा उभी
चालू आहे झोपली ट्रीटमेंट मी झोपून नाही करत उभ्यानच कर मी गावंडर बाई आहे मला नाही समजत निजली म्हणली म्हणून बरोबर आहे अनपड दिसते मला अगं पण मी झोपली ना ग. आता तो झोपल्या नाही करत मी ते उभ्यानच तपास करतो मग ते तपासते तो उभ्यानच तपासते तो काय मी बरोबर चेकअप करतो उभ्यानच करतो करा करा ये इकडे ये बेटा जवळ एकदम तुटून कसा लावू ना एकदम जवळ येते मामा करू दे ना. करू दे हो. तुला बेस लागते तुम्ही दोघे महिन्याची इथं चेकअप करायसाठी आले का शंभर करायसाठी आले करा हो तुम्ही करा अशीच राहू. तुझी आई पागल आहे का डॉक्टर साहेब हा. माझी आई अळाणी असेल पागल नाही आहे मला वाटत नाही पण म्हणजे कधी ट्रीटमेंट केली नसन तुझ्या आईनं आहे ना ती आयुर्वेदिक वाली आहे ना म्हणून हा बरोबर आहे डॉक्टरकडे जातो. जडीबुट्टीचे खाते श्वास घे बेटा थोडा आणखी श्वास घे ए डॉक्टर माय पोरगी वरता खालतं होते झालं असेल वरता खालतं अशी अशी करते आजी पण चेकअप तर होऊ द्या मला चेक करावं लागेल तेव्हा सांगेन ना मी असा चेक करायला लागते मग झालं असेल थांबा बिमारी माहित नाही पडली आणखी माहित नाही पडली मम्मा थोडासा करू दे त्याला. थोडासा करून देऊ एवढं राहायला म्हणजे करा. तुझी आई तर खूपच पागल दिसते गोटे मारले का ठीक आहे बेटा मागे बोलत ए सामोरून केलास मागून नको करू आता झालं सांग का झालं तर आजी पण बिमारी तर माहित पडली पाहिजे ना मम्मा ओय, करू दे ना मग. हो का वा? करू द्यायला लागते कर कर का करा तुम्ही. का तुम्ही पहिलं पेशंट दिसते मला माझ्या दवाखान्यामध्ये करते तर. ठीक आहे बेटा भंगूरचारा बाजूला बाई तुमच्या मुलीला काही नाही झालं विनाकारण दवाखान्यात आणली काही नाही झालं म्हणजे असं होत राहते मुली वेळेला का होत राहते का होत राहते आजी आनंदाची बातमी आहे माझ्या पोरीची तब्येत ठीक नाही ना मला आनंदाची बातमी सांगते तुला तपासता येते हा डॉक्टर लोक ट्रॅक्टर वगैरे वावरात ना पण मी आता चेकअप केलं ना तिला हं. आनंदाची बातमी तुम्ही समजलं नाही का मी कशी समजू का अंतर्ज्ञानी आहे आजी तुमच्या मुलीला 3 महिने झाले माझ्या पोरीची बदनाम करते माझी पोरगी कुवारी आहे काय ते 3 महिने झाले आता मला काय माहिती आहे कुवारी अगर लग्न झालंय तर तुम्ही आपल्या मुलीला विचारा तुला ट्रीटमेंट नाही करता येत जा भाऊ माझ्या ट्रीटमेंट नुसार मला माहित पडलं का तुमच्या मुलीला 3 महिने झाले बडबड नको माझा डोका दुखते तुला हात जोडते माझा डोका दुखते दादा बंद कर आपला दवाखाना बरं तुम्हाला यकीन वाटत का नाही. तुम्ही चांपल्याला ना पीएचसी तिथं चेकअप करून टाका मी नाही मला काय गरज आहे हा चांगला डॉक्टर एमडी बीएस एमडी बोर्ड काढला लावला पैसे देऊन डिग्री घेतली तुम्ही आपल्या पोरीला विचारा पहिला का विचारू 3 महिने झाले आहे वा निक्कम त्या बंद कर दवाखाना बरं मी काय म्हणतो तुम्हाला यकीन वाटत ना तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात घेऊन या माझे पैसे देऊन द्या हो पैसे देतो मोठा आहे डॉक्टर तपासेवाला तुला देतो पैसे घंटी हलवते देवळात जाऊन अशी बरं ठीक आहे तुला नाही द्यायचे पैसे हो नाही दे. पण याच्या समोर तुम्ही दोघी माहिले की माझ्या दवाखान्यामध्ये यायचं नाही काही गरज नाही हा हो आणि ज्या दुसऱ्या दवाखान्यामध्ये चेकअप करून टाका नाही, नाही, नाही. बेटा तो डॉक्टर बोलला ते खरं आहे का व? मम्मा हे खरं आहे. लोकं काय? हे खरं आहे. कसे कसे झाले व ते माझ्या पोटामध्ये बाळ मारते ना. तुझ्या पोटात पाटलाच्या पोराचं बाळ आहे ग. अरे अरे बाब्या बहिमाना काही बरं नाही केला तुला बाब्या माझ्या मुलीची बदनाम होईल देवा माझी मुलगी पडून राहिलं बाई चालत्याच्या घरी चाल बरी वेळ नाही आता चालत्या भाड्याच्या बैला की घेतो आज काका त्याचं बदला
काय झालं बाई, काय झालं? बापू झाला. आली कशासाठी? नसते चिल्लावून आली. विनाकारण नाही आली. काय झालं सांग. त्या वावरामध्ये झोपडी बांधून टाकलं. उन्हाळा दिवस तो पोरगा तर रातभर दिवस रात्र त्या झोपडीमध्ये झोपा काढते. प्रत्येक ऐकून घे, जबरदस्त नको करू. चबरे माझ्यासारखी बाई खतरनाक नाही हो. बोल बोल पहिले बोल. आणि उभी करीन. हा काय झालं? गुणव शेव महा हो याची घेते आडवे हातानं. यासाठी झोपडी बांधून ठेवली वावरात. माय पोरगी बघायला गेली त्या दिवशी. तहान लागली असेल गेली विहिरीवर. त्या पोरानं माझ्या पोरीची छेडखानी केली. 3 महिने होऊन चुकले. माझ्या न्याय कर नाही आता तरी पोरगे आले पुरे. पागल झालीस का? डोकं फिरलं तू? तुला किती गोटे लागले? थांब ना, ऐकून घे. 3 महिन्यापासून कोणी झाकून ठेवत नाही. मग ऐकून घे. ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्हाला सांगायला पाहिजे. सांगितलं असतं मला माहिती आहे. दोरारा ठसका आहे. हा पैशानं तुझं पोलीस स्टेशन बांधलाय. मी पोरीची रिपोर्ट दिली असती. माझ्या पोरीची बदनाम झाली असती. तू पैसे देऊन पोलीस आले अंदर केस टाकून टाकला असता. मी कोणाचं तोंड पाहिलं असतं. मग न्याय पाहिजे. न्याय करून दे. नाही आता रिपोर्ट देते. पहिले पोराने विचारल्याशिवाय काही सत्य समजणार नाही. आपल्या बकऱ्याला बोलाव. बकरा आणि ती बकरी होय. हो माय बकरी हो का? थांब ना, आता विचारतो ना. बोला आपल्या बकरी. संगीता, ए संगीता, बाहेर बोलताय काय आल्यावर धरतो तो काय माहिती की आपल्या घरी आली बाई. हे वनीला सांगितलं? वनीले नाही सांगितलं. अरे मी वनीला नाही का चांपेच्या बा सांगितलं. ते भानगड सोड. का? हे म्हणते तुमच्या मुलाचे माझ्या मुलीला 3 महिने चुकले. काय ही भानगड माझ्या कानावर येणं असे वाटल्यात. अवैची पोरगी खपे नाही म्हणून आपल्या शिवासाठी नाही का जबरदस्तीने फाडून राहील. बाबा याचा हिच्या शिव असतं तर माझी पोरगी लाखामध्ये एक आहे. हा 10 जण फोन करते. 10 जण माझ्या पोरीच्या नांगला असते. तू सांगतेस का गे चबरे? 10 जण फोन करतात म्हणते अशी लावारी. हो लावारीस आहे माझ्या पोरगी तुझ्यासारखी. भांडण करू नको बाई. पहिलं माझ्या मुलाला विचार. बोला आपल्या पोराले. शिवदास, ए शिवदास, बापू इकडे ये रे. शिवा ये मागे काय देवा रे. हा दोघे नाही की आपल्या घरी आले. मग काय म्हणते तू? तिची बाय म्हणते तुझ्यापासून दिवस गेले म्हणते. तिच्या पोरीले 3 महिने झाले म्हणते. खरं सांग आपल्या बापाची इमानदारी शपथ घेऊन सांग. म्हणजे पागलाच का हो? रस्त्याने जात राहतो तर पोरी बारी दिसल्या का खात म्हणतात. हिचा पोरगा खालचा मान घे टाकून चालते ना. टोंगरे फोडून घरी येते. ए बाई भानगडी करू नका. थांब थोडीशी इकडे रे. सत्य सांग. ती बाई आज जर पोलीस स्टेशनला गेली बलात्काराची केस लागेल. तुझ्या आईला मला तुला तिघाला बंद व्हावं लागेल. आणि पोलीस स्टेशन मध्ये अंदर करतील, मारतील. हा का? हा कम झाला सांगू का? खबर घेते तुझी. आपल्या आंब्याच्या दारा मोडल्या तर मोडल्या शेला मोडल्या खलकून जा. मग मी नस्करी केली. ए नालायका, सत्य सांग. हे खरी गोष्ट आहे का? अरे सांगितलं ना, आईला सांगितलं. खरी आहे ना? मग आता तुला ती पोलीस स्टेशनला जाईल, रिपोर्ट देईल. म्हणजे काय होईल? बाबा मध्ये वाचवाची कोशिश कर. बमजू नको म्हणा तिला. बमजू नको म्हणा. आवाज जमान पोर काय झाला असेल पोर खात ना गुन्हा. 50-50 हजार तुझ्या तोंडावर म्हणा. चुपचाप राहत घरी. हो हे पैशावर बोलणारी बाई नाही हवं. फाटक्या पण नेटकी आहे. चबरे चमार कुकडे वनवागरी. समजलीस का? ए शिवदास, ए टिंगू मामा. ए थांब. जास्त चलचल करून राहिली. मी बोलत नाही ती गोष्ट करून राहिली का? करायचं आहे ते करून टाकतो. आम्ही तयार आहोत. इकडे तुझ्या आईला काही समजत नाही. हे केस कोणीकडे चालली जाईल. बलात्काराची केस मोठी खराब होते. आपल्या मनानं करणं. हिची पोरगी तुझ्यासाठी मागून घेतो. ठीक आहे. तिला आपली सुनबाई बनवून घेतो. म्हणजे जमलं का? बाई गावातली इज्जत गावात ठेवून तुझ्या मुलीची बदनाम झाली, माझ्या मुलाची बदनाम झाली. म्हणून कुणाला माहित नव्हता. आज तुझी मुलगी आहे, उद्या दुसऱ्याची मुलगी आहे. बरोबर. तुझ्या मुलीला कुणी मागणार नाही. तू गरिबीन माहीत कोणाला काय काय करशील. म्हणून मी म्हणतो तुझी मुलगी माझ्या मुलाला दे. मी आपली सुनबाई बनवतो. धन्यवाद. समजदार गदा आहे. हो गदा.
समजदार आहे म्हणाली. तुझ्यासारखी हलकट बायको नाही पाहिली मी ना. बापा हलकट आहे मी. 10 गावात मानाय बंदीचा या म्हणते कोणी जहा नाही म्हणत. समजला का? पाट देते, चहा देते, लवंग देते, इलायची देते, हे घ्या ते घ्या म्हणते ना. बाई, काय म्हणतो? काय म्हणते? ऐक माझं. मोठ्या लाकाची बाई झाकून ठेव ग. हा, मोठ्या लाकाची बाई झाकून ठेव ग. याहो राजी बाई नको ठेवू ग. याहो राजी बाई नको ठेवू ठेव ग. मोठ्या लाकाची बाई झाकून ठेव ग. मोठ्या लाकाची बाई झाकून ठेव ग. लाकाची बाई झाकून ठेव ग. लाकाची बाई झाकून ठेव ग. याहो राजी बाई नको ठेवू ठेव ग. याहो राजी बाई नको ठेवू गावात इज्जत गावात ठेवून लोकांना माहित होऊ देऊ नाही. बरोबर आहे ना. आज तुझ्यावर आहे दुसऱ्यावर आहे असं होऊ देऊ नाही. बरोबर. म्हणून शहाणाचं म्हणणं आहे लाखाची मूठ झाकून ठेवावं. ठेवा ठेवा. नाही उघडी नको करा. आहे का नाही. कलियुगामध्ये बाई होत काही लफडे. कलियुगामध्ये बाई होत काही लफडे. जवान जवान पोरा पोरा करतात लफडे. जवान जवान पोरी सेवा देतात डफडे. आपल्या मागे बाई नसते आपल्या मागे बाई नसते लाखाची बाई टाकून ठेव ग. लाखाची बाई टाकून ठेव लाखाची बाई टाकून ठेव ग. लाखाची बाई टाकून ठेव ग. यावराची बाई ठेव ग. यावराची बाई ठेव ग. बाई तुझ्या मुलीचा माझ्या मुलाच्या हातात हात दे. लग्न इथंच संप टाकू. हो का? ये रे कुठ्या. ये. जावई 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 का सांगा बोला. तळाताच्या फोडीत फोड्यावानी माझ्या मुलीला जपली मी. होजी होजी. 5 बोट नाही लावले, लहाण्याची मोठी झाली. ठीक झालं. चांगल्या संस्कारात वाढली माझी मुलगी. हिऱ्यासारखी माझी मुलगी जावई. माझ्या मुलीला मार्ग नका करजा जावई. नाही नाही माझ्या मुलीला हात बोट नका लावजा जावई. नाही, हात बोटही नाही लावणार. आता त्या तुमची माहित म्हणते ना. बेटा नको जा गीतांजली. सासू सासऱ्याची सेवा करजो बाई व. आपल्या पती देवाची सेवा करजो मा. बाहेरचा कचरा घरात नेगा. काय सांगतेस? अगं बाहेरचा कसा घरात नाही की घरातला कसा बाहेर काढ. घरातला बाहेर म्हणाली. बरं येतं काय दिवसानं. जा बेटा येईल 8 दिवसानं. ठीक आहे मम्मा. येशील तर आवडी थोडीशी. आवळा बोरण चिंच हो. एक वस्तू का विसरली तो तर खूप आवडते व आंबा. फुलपोत राहतेस दिवसभर एकच धरतेस ना आंबा आणि एवढा मोठा. झालं ना तुझ्या मनाचं. चाल कवट घेऊन येतो. अगं एक लाजरा साजरा नसला. अगं एक लाजरा साजरा नसला. आलं चंद्रवाणी खुला जा. अगं तुला बघून सजले.
तेव्हा 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 शिव्या काय केलं रे नाही का शेण खाल्लं तर गावातली लावारच माझ्या घरात आणून भरली काय का गीतांजली काय वाटलं तुला हा संगीता पाटील म्हणतात मला काय 15 दिवसात नाही तुला या घरातून हाकलून लावली तर नाव सांगणार आहे संगीता म्हणून काय ग पोटात भांडणाऱ्या गोळ्यामुळे या घरात उड्या मारून राहिलीस ना बस ना रे गा बस ना बजेगी बासुरी अशी करते तिच्या करता गर्भपात आणि या घरात कायमची हाकलून लावते शिवा बाहेर ये स्वयंपाकाला जेवण करायचं अंडा करी बनवला काय अंडा अरे करी अंडा करी राव दंडा करी राव पण जेवण करा आणि आपल्या बापाने त्याकडे घेतलं त्याला डकार घेतलं नाराज असतो अरे तेव्हा तसं या घरात आहे तोपर्यंत अन्नाचा कल सुद्धा माझ्या कशाखाली उतरला नाही असे नको करू चांगली देखणी आहे अहो काही दिवसांनी तुला लाडवा आले जुगाई होईल आहे खड्ड्यात गेला तो नातू पाला 3 फूट आणि त्यात ते पाला 6 फूट येंडीचा भोग मग माझ्यापेक्षा मोठे मुलं होती तर मी चांगले होती ना खड्ड्यात गेला तर पोर ते शिवा अरे आता काही बिघडलं नाही हा? मला वाटते तिला 3रा 4थाच महिना चालू असतो आता का म्हणणं आहे तुझं तिचा करू गर्भपात आणि तिला या घरात हाकलून लावू गर्भपात करणं मोठं कायदा नको नाही असं नाही करू राहू दे हे बघ शिवा सगळ्या गोष्टी माहित आहे मला कुणालाही खबर होणार नाही कोणालाही कानाला खबर होणार नाही माहित नाही करायचं बरं गर्भपात करू आणि कदाच मरूनच गेली तर मी काय करत राहील अरे त्या किती करू आई आहे मी तुझी अरे 15 दिवसात तुझे चांगलं थाटामाटात लग्न नाही केलं म्हणजे काय नाव सांगणार नाही काय दुकानावरची घेऊन आणशी अरे पोरगी पाहून ठेवली 12 महिने झाले मा एखादी पोरगी पाहून दे काहीच नाही मग आपल्या हातानं मी केलं तर काय वाईट झालं का पाठवली होती आजकालच्या पोरीला येईल का नखरे करत राहिल्या म्हणून तर नका जवळची पोरगी पाहिली मी कोणाची हो अरे खलस ना ती म्हणजे निकमची पोरगी माती साजरी आहे हो फक्त एवढा हुंडा भेटल आता हुंडा भेटे का दंडा भेटे तर हे माहित नाही मग आहे चांगली आहे ना चांगली काय बरं मागून देशील ना हो मी आहे ना नाही तर हो म्हणते नाही ठीक आहे म्हणते मी आमचा एवढा चाकू आणि चाकवाने पोट फोडून कापडा मारायचा संदकामध्ये औषध आणून ठेवली आहे एवढीच नका बॉटल आहे लवकर घेऊन ये हा तिला पाजाची गर्भवाळाची म्हणायची मग तू आपल्या हाताने मात आहे ना लवकर घेऊन ये आणतो कोणची नाही कोणची नाही आहे गेली ना तुझी बायको आतमध्ये आहे बाप रे आली तेव्हाची कामाची ना धंद्याची एवढा मोठा आरसा पुढे मांडते दिवसभर लाली पावडर चोपडत राहते डेंटिंग पेंटिंग जवान होती तर तू तशीच करत होती नाही लावलं नाही अरे बाबा साबण नाही किती किंवा तुला हरकुळ होता तिथून पेलत नव्हती कशी अशी पाहत तुला बापत लावते हा 2 घंटे अंग धुते गीतांजली घरात आहे खाली गीतांजली अगं बाहेर ये किती काम करते तू घरातले बाहेर तर काम करता करता दुखणं करते हळून ये हळून घालायचं निदान आपला नाही पण माझ्या होणाऱ्या नातवाचा विचार करायचा हो तुमचं नातू मस्त आहे हो ना चुंबा घेऊन घ्या चुमा घ्या मी काय म्हणते तुमचं ना तुम्ही ना दुसऱ्यांचं आहे का काळजी करायची काळजी करते ना काळजी करायची माये माझी ती वाचवून गेली हो तू घरी काय खायला प्यायला का नुसती कामं करत राहते
काय होते बाई? अहो तुम्हीच म्हणताय ना की सुनबाई काम करत जा म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल होते, हलका येते. आणि तुम्हीच म्हणता की काम नको करून. माय 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 त्या दिवशी एक शब्द म्हणाली नाकावर फुगा नाही गेला वाटतं अजून. अगं सासू असली म्हणून काय झालं नाही करते ना तुझ्या. हा म्हणून म्हणते माझा नातू सुंदर सुरेख देखणा आणि चांगला गुबगुबीत टवटवीत बाबा म्हणून. आत्याबाई हो तुमचं नातू जसं म्हणणार ना तसंच होणार आहे. हो बिलकुल तुमच्यासारखं. हो काय काय तर माझ्यासारखं होईल तो. तू पाणी वातड तेवानी वातड होती हे काय का गर्भवाढीची दवाई आणली आहे मी. हो आत्याबाई का ही कसली औषधी आहे? आणि तशी पण माझी ट्रीटमेंट चालू आहे नागपूरला. मी तिथली औषधी घेते. नागपूरला दवाखाना हे का तिकडे आहे हे काय म्हणते गर्भवाढीची औषधी आहे. हवा सांड्या कंपनीचा काढा होय. आता बाई बघा हा सांड्या असो या पांड्या असो मला याच्यासोबत काही लेनदेन नाही. आणि हो मी ही असली फालतू औषधी खाणार सुद्धा नाही. हा माझ्या वेळेस मी ह्याची औषधी खाल्ली होती. अरे बापू माझ्या वेळेस माझ्या माने हे खाल्ली म्हणून एवढा ठोकर झालो मी. दिसते किती ठोकळे आता. हे लवकर घे. अरे काय हो तुम्हाला सुद्धा आपल्या बाळाची चिंता नाही. असली फालतू औषधी कुठून खाणं आणि बाळ काही होऊन गेलं तर ते चिंता ना मोठा झाला पाहिजे म्हणून. अहो ही बाहेरची औषधी चांगलं नसते खाणं. आपण डॉक्टरला विचारून काही ट्रीटमेंट करू. आणि बाळाला कमी जास्त झालं तर डॉक्टरापेक्षा तर माझी माय डॉक्टरी नाही तर मला नाही पाहिलं त्या बायकोचा नकरा किती नकरेवाले किती चाडेवाले. माय 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 एवढी दवा घ्यायला सोडून जाशील आणि ती प्रकार होऊन जाईल. देवाची माहिती मला नाही खायचंय. मी सांगितलं अहो तुम्ही तरी समजावून आपल्याला. मी नाही खाणार. मला नाही खायचंय. नाही खाणार मी. सोडा मला. बाटल घ्या निवांत पडून राहायचं. हा काही होणार नाही. आराम करायचं. मी आवडते काम. सारे दारात खिडक्या बंद केली आहे मी. कुणालाही माहित होणार नाही. तू काय कुठून राहिला त्याची अरे शिवा बेशुद्ध पडली आहे ती कुठायच्या आत याला नाही का नेऊन फेके का ती खातावर खातात नाही कुत्री ना खातील कुत्रा खात जात मसला मुराटी गड्डा करतो खातामध्ये. झालं का निघलं का कोणाला दिसू नको. जायचं अंधारात जायचं अंधारात यायचं. तरी मी पसंत नव्हते. मला हाकलायला पाहिजे होता. माझ्या बाळाला घेऊन मी कुठं पण गेली असती. काय माझ्या बाळाचा जीव घेतलाय का? माझ्या बाळाला म्हणे निघा. परमेश्वरा कसली माझ्या नशिबी माणसं लागली हो. माझ्या बाळाला 9 महिने 9 दिवस सुद्धा पूर्णत वागवण्यात शिकली. माझ्या नसीबात चक्र कसे फिरले माझ्या नसीबात चक्र
गीतांजली, तुझी अवस्था अशी, चाकू हा तुझा गर्भपात कोण केला? माझे लाडके मुली गीतांजली. हा सुनीलजी चौधरी यांच्याकडून या प्लॉट वरती 51 रुपयाच्या अगोदर भेट मिळाली, आता 11 रुपयाचं भेट मिळालं. धन्यवाद. दुनिया बनाने वाले दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, आगे तो दुनिया बनाई तूने, आगे तो दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, आए तो दुनिया बनाई तूने, आए तो दुनिया बनाई. बेटा पोलीस स्टेशन आलं, थांब निवांत बस बेटा. मुंशीजी हो, मुंशीजी म्हटलं, मुंशीजी मुंशीजी माझी रिपोर्ट लिहा मुंशीजी. ए बाई, अरे मी एवढ्या धुवून धावत आलो, कारण या ठाण्यामध्ये रडून राहिलं कोण? का झालं? काय कशाचं अर्थ? माझी रिपोर्ट लिहा मुंशीजी. कशाबद्दल? माझ्या मुलीचा गर्भपात केला. गर्भपात? माझ्या मुलीला हाकलून लावलं मुंशीजी. अरे पण गर्भपात करणारा कोण?
गर्भपात त्या मुलीचं तिच्या नवऱ्यानं सासून माझ्या मुलीला आखलून दिलं गर्भपात करून. मला न्याय मिळवून द्या म्हणजे मला न्याय मिळवून द्या. ए पोरी रडायचं नाही. इथे ठाण्यामध्ये रडासाठी लोक येत नाही. अरे कमीत कमी 2 गोष्टी चांगल्या बोलायला येतात. मुलगी कुठे आहे? ही आहे माझी मुलगी. कुठे आहे पोरगी? ये 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 बेटा. साहेब साहेब मला न्याय मिळवून द्या. मला न्याय मिळवून द्या. हे गर्भपात करणारा कोण? माझी सासू आणि माझा नवरा. अबे बे मला जबरदस्तीने औषधी 5 लाख माझा गर्भपात केले. औषधी पाजली आणि गर्भपात केला आणि तुझ्या हातामध्ये चाकू आणि ते गर्भ मदर करून राहिली का? माझ्या गर्भाला नेऊन फेकत होते कसं. मला चाकू मिळाला तर मी हेच घेऊन लावली. चांगलं केलं बेटा. आपल्या बचावाकरिता तुझ्या बचावाकरिता तो चाकू मिळाला. तुझा जीव वाचला. चाल बरं तुझ्या नवऱ्याकडे. हाताचा आवार वाळा पाटील श्रीमंत आणि पात्याची मनस्थिती पाहणं त्याची. बरोबर आहे. मोठा वाळा मोठा आवार. बरोबर असं पाही माझ्या पोरीची अवस्था. बेटा तू रडू नको. तुला न्याय जरूर भेटेल. बरं झालं पोलीस स्टेशन मध्ये आली. थांब थांब. साले दरवाजा पुरा बंद आणि घरामध्ये का करून राहिला? अबे घर में कौन है? तेरी मौकू मेरी मौकू भोसड़ी की. तेरी ऐसी की तैसी मेरी इज्जत जैसी की वैसी. तेरी माँ का साला कहा गया? ठाणेदार साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार. का हो नमस्कार घेतला मी आले त्यासाठी. काय झालं? अच्छा अच्छा हे आवार तुझच का? माझाच आवाज. अच्छा वा. बोला. ही पोरगी बसलेली आहे ही कोण हो? ही माझी सोन आहे. माझ्या मुलाची पत्नी आहे. माकू मेरी माकू भोसड़ी की तेरी ऐसी की तैसी. इसीलिए माझ्या सुनाला घेऊन माझ्या समोर आले तुम्ही. माझ्या सुनाला उभं करा. मला विचारा या मुलीचा गर्भपात केलं कोण? असं प्रकरण घडलंय मला माहित नाही. नाही मी नव्हतो आणि माझ्या पश्चात हे प्रकरण घडलेलं आहे. अच्छा. या सुनाला म्हणजे मी माझ्या मुलीला मला मुलगी नव्हती म्हणून या सुनाला आपली मुलगी म्हणून सून म्हणून मी आपल्या मुलासाठी मागितली. थांब थांब बेटा इकडे. माझा काही दोष असेल सांगा. बेटा काय? हा ढेबरी आहे. हा कोण मा? ते माझे सासरे आहे. तुझा सासरा हो. म्हणजे याचा हात आहे त्याचा? नाही नाही. कोणाला शिक्षण बरोबर दिलं नाही त्यांनी. सुन भाऊ माझं काय त्याच्यामध्ये गुन्हा आहे काय? नाही ना. अहो साहेब माझ्या सुनाला विचारा माझा दोष असेल तर. अबे वाचला ना लेखा नाही तर तुझी चमडी लाल करतो मी. कापीकर करतो. मला पतला समजतं का? मी कुठं म्हणतो साहेब. ए पोरी हा तुझा सासरा याचा काही दोष नाही. नाही. आणि निर्दोष माणसाला मारणंही बरोबर नाही. कारण का त्याच्याकडे जर दोष असता ना याला तो ठोकून टाकलो असतो. बरं हा तुझा सासरा घरी नाही राहत. अच्छा. संस्कार पोलीस तू कसा का? बाई बाई ओ तेरी औरत काय? बोला तो साहेब. ए संगीता आपल्या मुलाला बोलाव आणि आले शिवदास बाहेर ये रे. आपल्याकडे ठाणेदार साहेब आले. ओरडायला नाही. ठाणेदार साहेब आले. ठाणेदार साहेब आले. टाकून तुम्ही. अहो ठाणेदार साहेब आले. बसायला लावायचं. साहेब बसा की. चहा करते नाश्ता करते तुमच्यासाठी. तू इथे चहा प्यायला नाही आलो. नोकरीचे लई पैसे भेटतात.
काय झालं? हो पण एवढी दिसत नाही आलात तुम्ही. अरे ही पोरगी ही दिसून राहिली, ही मुलगी कोण आहे? हो ग बाई गीतांजली कुठे गेली होती का तू? पाहिलं काय आजकालच्या सुना सासूच्या अंगावर घ्यावून किती अफंड आहे. असल्या सासूला आग लावलं पाहिजे. मला पेटवशील जबरे सारखी बाई तर चालू या जमान्यात पाहिलं नाही. हो बा बोट लागलाय. बोर्ड लागला नाही, तिला तू गर्भपात करायची औषध दिली तू आणि तुझा पोरगा. हो साहेब अहो गर्भवाण्याची औषध करून दिली हो. हो चुकीने झालं असेल काही गुन्हा झाला माफ करा. मला या घरात ठेवायचंच नव्हतं. काय मला कसं पाहिजे मागता तुम्ही आपल्या मुलाला आवाज दे. माझ्या पोराला हे कशी कशी अवलाद कशी तुला पैदा आहे पोरगा? नाही माझं एकच आहे. एकच आहे. दहा पाच काम नाही केली तर चुप राहा का कुत्री समजला का मला? शिवदास बापू इकडे जा रे. अरे ठाणेदार साहेब आलाय. हो मोठं घष्ट पुष्टा. हो मा का रे 50-50 रुपये काऊन नाही दिली तुला? काय रे आपण सुळचा भिंगी हो. मंड्या मागते माझ्या नातून माझ्या घरी पोलीस म्हणते. साले मैं कौन हूँ? कोण मेरे को भिंगी समझ रहे क्या? मैं मुंशी जी. मुंकी जी मुंशी जी साले अब नया नया इस एरिया में आया हूँ. पहले मेरी ड्यूटी कहाँ थी? कोटी होती पहले मेरी ड्यूटी थी चंद्रपुर जिला गढ़चिरौली. गानचिरली गढ़चिरौली म्हणलो गानचिरली. साला बुटकी है. मालूम है इस एरिया में अब नया आया हूँ. मेरा नाम क्या है? काय नाव आहे? शेर खा पठाण. आता ओळखलो. पहिले माहित नव्हतं. या गावात हाकदोडीत बाया गोष्टी करत होत्या. अरे तू माणसाची गोदरी सोडून त्या बायाच्या गोदरीत काय गेलास रे? मा डोळे लावले ना उगा मुगा जात होतो. आवाज केवढ्यामध्ये त्या गोष्टी करत होता. अगे माय म्हणत आमच्या एरियामध्ये मोठा शेण काय आम्हाला तोंडावर सगळा सारवण केला काऊन रे? झाली मा साल्या भोसडीची बुटकी है. सप्पा माझ्या थुतूर भरवून गेला. मुंशीजी मला न्याय मिळवून द्या. काय त्याने करा जीवन
नाहीये, माझा रांडी रंगीचा संसार आहे. आज माझ्यावर ही वेळ आहे, उद्या कोण्या माझ्या माया बहिणीवर ही वेळ नाही आली पाहिजे. मुंजीजी मला न्याय मिळवून द्या मुंजीजी. मी का करू? तुला माझी मुलगी पडून राहील मुंजीजी. माझ्या मुलीची बदनाम झाली मुंजीजी. उभोय का बे? तुझ्या पाठी एखादी बहीण आहे का? नाही. तू एकच आहे? नाही, होऊच नाही दिलं. मामानं दवाई खात नाही. मी झालेली दवाई खाण्यात चालू केलं. आता नाही पाहिजे, पण एकच पाहिजे. का मग बे, तुझ्या पाठी जर एखादी बहीण असती आणि तिचं लग्न केलं असता, लेका एक जावाई झाला असतं किंवा भाटवा झाला असता आणि लग्न झालं आणि त्या मुलीचं गर्भपात तुझ्या जवायानं जर केलं असतं तर तुला का वाटलं असतं? काय वाटलं असतं? मी काय चुपचाप राहिलो असतो? पोलीस स्टेशन मध्ये चाल लाल बनवतो तुला. मला न्याय मिळवून द्या. यायला 20-20 वर्षाची सजा द्या. मला न्याय मिळवून द्या. जरूर बेटा, मला न्याय मिळवून द्या. तुम्हाला नवरा करते मुंजीजी. काय करते? मी तुझी पोरगी आहे आणि नवरा कधी त्याला नको करू का? नाही करायचं. ए बाई, मला बायको आहे, 2 मुलं 2 मुली आहे, 4 आहे. तर बायको आहे म्हणून बायको नाही करत? अरे नातू नाही करत. माझी मुलगी आहे. मी म्हणाले माझ्याकडे पैसे अडके नाही आहेत. माझी मुलगी पडून राहील. मला कोणाचा सहारा नाही मुंशीजी. घाबरू नको. ए बाई, अरे ती तुझी मुलगी नसून ती माझी बहीण आहे असं समज. अरे त्या मुलीचं लग्न करून दे. मुंशीजी या पाप्यानं का केलं? का केलं बेटा? सोडा नको. घाबरू नको. ते उद्या तर जाणारच आहेत. आज तरी पण कमीत कमी नाहीतरी 20-25 वर्षाची सजा नाही तर त्याला एवढं जन्म ठेप होईल. हो का बेटा, तू घाबरू नको. गरीबात तू गरीब आहे. त्या मुलीचा गरीब एखादा मुलगा पाहिजे लग्न करून देईन बेटा, पण तू घाबरू नको. करून देजा मुंशीजी. बरं बरं, उद्याला पोलीस स्टेशनला येशील. हो, त्याचा रिमांड घ्या पक्का. 4 दिवसांनी ऐका माझ्या माता भगिनींनो, म्हणून या कलियुगामध्ये
प्रत्येक माझ्या माय बहिणी प्रत्येकाच्या सासवा आहेत. तुमच्यापासून परमेश्वर सुद्धा तुमच्या पासून जन्म झालाय. या मानवाचा जन्म तुमच्यापासून झाला. तुमची मुलगी तुमची वाटते मुलगी माझी आहे, पण सून कोणाची आहे? अरे तुमच्यापासून मुलगा झाला, बाहेरची मुलगी आली ती तुमची सून झाली, तेच तुमची मुलगी झाली. असा गर्भपात करू नका. पण आजकालच्या जमान्यात सासवा सुनेला काही समजतच नाही. केर कचरा ठेवून गेला आणि म्हणून असं या पृथ्वीवर राहताना जिकडे तिकडे असं प्रकरण घडत आहे. म्हणून तुम्हाला आम्ही सजेशन दिलंय, आम्ही जनजागृती करतो, तुम्हाला सावध करतो का असं करू नका. आणि म्हणूनच या जगामध्ये आता पाप झालेला आहे. पाप रातोरात प्रत्येक दिवशी काही काही प्रकरण घडतच असतात. जाऊ द्या, तुमच्या समोर पेश केला. आता पोहायला सुरुवात करू आणि पोहण्यातून काय घ्यायचंय तुम्हाला ते तुमच्या समोर आम्हाला पेश करायचं आहे. म्हणून शांत चित्ताने ऐका. अगे सूर्या, अगे सूर्या, काय म्हणतेस ग पिंकी? चल निघूया. चल आता निघूया. मोहाडीची तयारी करायची आहे म्हटलं. दिवसभर रंकाळा बघायचा आणि सांच्याला सांस्कृतिक कार्यक्रम